महाराष्ट्र शासन कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प म्हणजेच क्रॉपसॅप अंतर्गत भात पिकावरील कीड रोग नियंत्रणाकरता रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील सर्वेक्षण चमू अधिकारी आणि कर्मचारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच पोमेंडी येथे पार पडले। पाहुयात त्याची एक छोटीशी झलक। कृषी विभागाचे पालक अधिकारी सन्माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदाफुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यशाळेचे आयोजन पोमेंडी येथे करण्यात आले होते। सन्माननीय उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेत ही कार्यशाळा पार पडली। यावेळी तिन्ही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी हे आवर्जून उपस्थित होते। सर्वेक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना सखोल मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते। या कार्यशाळेमध्ये डॉक्टर वानखडे सर, डॉक्टर हनुमंते सर, डॉक्टर माळशे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे क्रॉप सॅप अंतर्गत सर्वेक्षण करत असताना ज्या विविध शंका असतील यांचेही सखोल निरसन यावेळी करण्यात आले। यावेळी कीड रोग निरीक्षण करत असताना पिकावर आढळणाऱ्या किडींची माहिती, रोगांची लक्षणे, प्रादुर्भावाची तीव्रता आणि नुकसानाचे प्रमाण यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। हवामानाची माहिती देत असताना पाऊस, तापमान, आर्द्रता आणि हवामानाचा पिकावर होणारा परिणाम यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली। व्यवस्थापनावरील जे उपाय आहेत त्याच्यामध्ये शिफारस केलेले कीड नियंत्रण उपाय असतील, जैविक, रासायनिक आणि एकात्मिक व्यवस्थापन पद्धती असेल आणि एकंदरीतच औषधांचा योग्य वापर अशा पद्धतीचं नियोजन यावेळी ठेवण्यात आले होते। शेत भेट आणि प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये निरीक्षण कशी घ्यायची आहेत, कीड भक्षक सापळे असतील आणि यांचे निरीक्षण पद्धती असतील तर याविषयी माहिती देण्यात आली। शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील मार्गदर्शन यावर सखोल चर्चा करण्यात आली आणि याबद्दलही यामध्ये बऱ्याचशा व्यापक स्वरूपात मार्गदर्शन हे तज्ज्ञांकडून केलं गेलं। थोडक्यात सांगायचं म्हणजे क्रॉपसॅप योजनेची उद्दिष्टे, नियमित पीक पाहणीचे महत्त्व, कीड ओळख पद्धती, सर्वेक्षण नोंदी कशा कराव्यात, आर्थिक नुकसान पातळी, फेरोमोन सापळे, चिकट सापळे आणि प्रकाश सापळे यांचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, अवशेषमुक्त शेती व पर्यावरण संरक्षण, शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नोत्तरे, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव, हंगामानुसार कीड रोग अंदाज व सल्ला, कार्यशाळेतील उपस्थिती, छायाचित्रे व अहवाल लेखन याबाबत सविस्तर सूचना यावेळी करण्यात आल्या। शेतकरी मंडळी, यावेळी जे शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलेले आहे त्याचे सविस्तर व्हिडिओ मी केलेले आहेत आणि ते YouTube चॅनलवर आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहेत, तेही आपण पाहू शकता। यावेळी जे चर्चा सत्र, शंका, प्रश्न जे विचारले गेलेत हे जे सर्वेक्षण अधिकारी काम करत असतात, अगदी स्थानिक पातळीवर सहाय्यक कृषी अधिकारी असतील तर त्यांनी विविध प्रश्न यावेळी विचारले आणि त्यांची जे शंका होती त्याचं निरसन या कार्यशाळेमध्ये आवर्जून करण्यात आले। चांगल्या पद्धतीची कार्यशाळा या ठिकाणी पोमेंडी येथे आपल्याला पाहायला मिळते आणि ही खूप चांगल्या उपस्थितीमध्ये कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेमध्ये जीवामृत, बीजामृत, गोकुटामृत, दशपर्णी अर्क यावर आधारित प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहेत। तुम्हाला ही या YouTubeवर आपल्याला पाहायला मिळतील। आपलं YouTube चॅनल आत्मा राजापूर आपण नक्की सबस्क्राईब करा। राजापूर तालुक्याद्वारे यावेळी बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी यावर अतिशय उत्तम स्वरूपाचं असं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेलं आहे। तेही मी या YouTube चॅनलवर अपलोड करणारच आहे, तेही तुम्हाला पाहता येईल कारण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये याची खूप गरज आहे आणि ही गरज ओळखून आपल्याला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे, तंत्रज्ञान माहीत असणं गरजेचं आहे। चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसह। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपलं शेतीचं हक्काचं YouTube चॅनल आत्मा राजापूर। धन्यवाद।